शुभांगीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर 4-5 दिवस झालं मी ब्लॉग काय टाकले नाही। तर गंमत अशी की केरळला आलोय आणि रूम मध्ये बसून बसून खूप बोर होते। हॉस्पिटलच्या आवारात आहे थोडं एवढं तेवढं फिरते, 2-3 व्हिडिओ तर टाकलेच होते पण खूप बोर होते। तर आज तुम्हाला ना इथे आयुर्वेदिक वनस्पती खूप आहे पण त्यातली एक दुर्लभ होत चाललेली वनस्पती दाखवते जी की तुम्हा सर्वांना माहिती असेल, लाजाळू। तर लाजाळूचं वैशिष्ट्य काय आहे तेही तुम्हाला सांगते। त्याचं आयुर्वेदामध्ये खूप मोठं दान आहे म्हटलं तरी चालेल, महत्व हे म्हणतात, महत्व पण महत्व खूप आहे। ह्याला हिंदीमध्ये मला वाटतं छिमुई। तर आता तुम्हाला मी दाखवते, हे आहे लाजाळूचं झाड बघा। तर याचं आपल्या मराठी भाषेत नाव लाजाळू आहे, हिंदी भाषेत मला वाटतं छिमुई म्हणतात, काय म्हणतात तर छिमुईच म्हणतात असं मला वाटतंय। आणि संस्कृतमध्ये ह्याचं नमस्कारी नाव आहे आणि इंग्रजीत काय काय माहिती, इंग्रजीत काय आहे नाव इथनं उठ, इंग्रजीत नाव लाजाळू प्लांट, इंग्रजीत काय नाव आहे ह्याचं? लाजाळू नाही रे बाबा, पुदिका, मिमिको पुदिका। तर इंग्लिश मध्ये याचं पुदिका असं काहीतरी नाव आहे आणि याचे औषधीय गुणधर्म तुम्हाला सांगते। हे पहिलं तर पित्तासाठी खूप छान याचा उपयोग केला जातो। पित्तासाठी याच्या मुळ्यांचा वापर केला जातो, पोट साफ होण्यासाठी आणि कमरेसाठीही आणि डोकेदुखीसाठीही याचा खूप फायदा आहे म्हणतात। आणि इथं खूप वापरला जातो, खूप जास्त प्रमाणात त्याचं हार्वेस्ट केलं जातं। तर हे हॉस्पिटलच्या जवळच आहे बघा, तुम्हाला दाखवते। ह्याला आता स्पर्श करते कसं लाजतं बघा। ही लाजलेलं आहे ऑलरेडी काळे, इकडं हुकी आणखी 2 मिनिटं। ह्याला शिवलंय का मला वाटतं, झोपून टाकलं ह्याला लाजून है ना। तर आता बघा ह्याला मी कसं स्पर्श करते आणि हे कसं झोपलं बघा। हे मला वाटतं कोणीतरी खूप स्पर्श करून ह्याला झोपवलंय। बऱ्याच जणांना माहिती नव्हतं इथं मी सांगितलं हे लाजाळू, का तर माझं चुकून हात लागल्यावर हे सगळं झोपत होतं आणि मग मी पाहिलं, मी इकडे हात लावते तर इकडे सगळं लाजायला लागले बघताय ना। याचे औषधीय खूप गुणधर्म आहेत। तर आपण ही आयुर्वेदिकचा वापर केला पाहिजे। जेव्हा मी आज हॉस्पिटलमध्ये थोडं बाहेर फिरले तेव्हा बरेचसे लोक मी पाहिले, फ्रान्स इंग्लंडहून म्हणजे लोक आलेत आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यासाठी। हे आपल्याकडे भारतात तर खूप सहज उपलब्ध होतं ना, आपण त्याचा वापर करत नाही। आपल्याकडे महाराष्ट्रात तर आता खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात दिसायला लागले आणि इथं खूप आहे, खूप म्हणजे खूप जास्त आहे। तर तिथं दाखवलं तुम्हाला मी, तिथं ऑलरेडी कुणीतरी स्पर्श करून त्याला लाजून टाकलेलं होतं, ते कोमेजून गेलेलं होतं। आता इथलं दाखवते तुम्हाला बघा। आणि हिरवं गवत असल्यामुळे तुम्हाला हे स्पष्टही दिसत नसेल, यांच्या बियांचाही खूप वापर केला जातो। काट आहेत, तर मी स्पर्श एका जागी करते पण लाजते सगळीकडे बघा, हो का, सगळीकडे लाजून गेलं। तर कसा वाटला व्हिडिओ बघा आणि सांगा, आणि प्लीज कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही करा प्लीज।